झाली आपली तयार चमचमीत छान अशी गोळ्याची आमटी। नक्की ट्राय करून बघा, आवडल्यास कमेंट करून सांगा। नमस्कार, आयुष दीप या यूट्यूब चॅनलमधून मी दीपाली झांबरे आपले स्वागत करते। आज मी बनवते गोळ्याची आमटी। त्यास फोडणीसाठी लागणारे साहित्य दाखवते। हे खोबरं आहे, खोबरं आणि मीठ फक्त बारीक वाटून घेतले। हे आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे आणि हा काळा मसाला। पातेल्यामध्ये तेल गरम करायला टाकलं, 2 चमचे तेल टाकलं। त्यामध्ये मोहरी जिरी तडतडल्यानंतर आपण खोबरं टाकून घेऊ। खोबरं लालसर झालं की थोडीशी आलं लसणाची पेस्ट टाकू। त्यानंतर काळा मसाला, हा सोलापुरी काळा मसाला आहे। हा कसा बनवायचा याचाही व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे। चांगला कलर आल्यानंतर पाणी टाकू। भाजीला कधीही गरम पाणी वापरायचं, म्हणजे चांगलं तेल येतं आणि भाजी पण खराब होत नाही। चवीप्रमाणे मीठ, तुम्हाला जेवढी भाजी करायची आहे तेवढं पाणी घालायचं। ही भाजी जास्त सोलापूरला केली जाते। पाण्याला उकळी येईपर्यंत आपण ह्यात गोळे टाकण्यासाठी काय लागतं घ्यायचंय। त्यासाठी हे नाश्त्याच्या चमच्याने 3 ते 4 चमचे बेसन घेतले। ही भाजी 5 ते 6 माणसांना पुरेसे। यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून घेऊया। जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही, अशा पद्धतीनं हे बनवायचं आहे। यामध्ये थोडंसं मीठ घालूया। आपण पातळ भाजीमध्ये टाकले, आमटीमध्ये यामध्ये थोडंसं टाकून घेऊया, म्हणजे गोळे खाताना अळणी लागणार नाहीत। अशा पद्धतीने हे बॅटर बनवून घ्यायचंय। जास्त सैलसर पातळ असं भजीला सोडतो तसे नाही आणि जास्त घट्ट पण नाही। आता आमटीला उकळी आल्यानंतर आपण हे गोळे टाकून घेणार आहे। छोटे छोटे गोळे टाकायचे, म्हणजे ते शिजल्यानंतर आमटीत पडल्यानंतर शिजताना थोडेसे मोठे होते। त्यामुळे ज्यावेळी घरात भाजीला काय नसतं किंवा 30 भाजी खाऊन कंटाळा येतो ना, त्यावेळी ही नक्की ट्राय करून बघा। आमटीला उकळी येते, आता आपण गोळे सोडून घेऊ। गोळे सोडताना चमच्याने सोडायचे नाहीत, हाताने असे छोटे छोटे गोळे सोडायचे। असे छोटे छोटे सगळे गोळे सोडून घ्यायचे। गोळे सगळे सोडून झालेत। आता यामध्ये आपण थोडंसं एक अर्धा चमचा होईल असं पीठ ठेवलंय। आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ, म्हणजे आपण भाजीमध्ये बाकीचं शेंगदाण्याचं कूट वगैरे काही टाकलं नाही, त्यामुळं भाजी जास्त पातळ होणार नाही। हे राहिलेलं पीठ आहे ते पाणी घालून एकदम पातळ असं बॅटर बनवून त्यामध्ये ओतून टाकायचं, म्हणजे भाजीला थोडासा घट्टपणा येतो। अशा पद्धतीनं आपण पाणी टाकून हे मिक्स करून घेतले। आता आपण भाजी टाकू। ही भाजी आपण हे गोळे 5 ते 7 मिनिट आपल्याला शिजू द्यायचे आहेत। असे छोटे छोटे सोलल्यानंतर फुगून असे मोठे होते। आता या गोळ्यांना आपण 5 मिनिट शिजू देऊया। आपले गोळे शिजून झालेत। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया गरम। जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही, अशी भाजी बनवून घ्यायची।
आता याला थोडासा कढ येऊ देऊया. कढले आता गॅस बंद करून घेऊया. गॅस बंद केल्यानंतर यावर थोडीशी कोथिंबीर टाकू. ही झाली खायला आपली गोळ्याची आमटी.